आमदार रोहित पवार यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलेला आहे। ईडीच्या नोटीसीवर आमदार रोहित पवार यांनी आता आपली पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे। रोहित पवार यांनी काळजी करण्याचं कारण नाही, ईडीकडून आदेशाचं पालन केलं जातंय अशी प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान ही नोटीस मिळाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली, काय ट्विट केलं पाहूयात। ईडीच्या बातमीमुळे राज्यातील अनेकांनी फोन केले, मेसेज केले आणि सर्वांचे मनापासून आभार मानतो। काळजीचं काही कारण नाही, कोणत्याही अधिकाऱ्याची चूक नसते, ते केवळ आदेशाचं पालन करत असतात। ईडीला सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे। आजपर्यंत सर्वच यंत्रणांना सहकार्य केलंय आणि यापुढेही करत राहील। मात्र आपण ईडीला विनंती केली आहे की 24 ऐवजी आपल्याला 22 किंवा 23 तारखेला चौकशीला बोलवावं, कारण मराठा आरक्षणाचा विषय महत्त्वाचा असून राज्यभरातून आंदोलक मुंबईत येत आहेत। या पार्श्वभूमीवर 24 तारखेऐवजी 22 किंवा 23 तारखेलाच चौकशीला बोलवावं ही विनंती करण्यात आलेली आणि याची तयारी सुद्धा असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय।